हाय नमस्कार. आज पनवेलच्या ताईंचा वाढदिवस आहे. मला माहीत नव्हतं. ताईंना आत्ता मला फोन करून सांगितलं, कारण त्यांनी पार्सल पाठवलं. त्याबद्दल सांगत होत्या की ताई तुम्हाला गळ्यातलं पाठवले आणि अजून काही गोष्टी पाठवल्यात. तर गळ्यातलं कसलं आहे कसलं नाही तुम्हाला तर बघायचं असेल तर कंटिन्यू व्हिडिओ बघायचं. तर तुम्हाला काय वाटतंय ताई माझी किती काळजी करतात का नाही? मालक आलाय का बघते. माझा मालक नाही भटीचा. तर पनवेलच्या ताईंचा आज वाढदिवस आहे, तर सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या. तर माझ्याकडून कोटी 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 धन्यवाद ताई. तुमचं आयुष्य असंच भरभरून भरभरून जाऊ दे. तर ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी काय बनवलं तुम्हाला दाखवते. आता अंधारात दिसतंय का नाही मला माहित नाही. हे बघा, आज मी चपात्या बनवल्यात. चपात्या ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चपात्या आज बनवल्यात मस्त अशा. बघा, आणि इथं भाजी बनवली मस्त अशी सुकी. आणि ह्या चपात्या ताईंना मला फोन करून सांगितलं की ताई आवर्जून गाईला चारा माझ्या याने, म्हणजे माझं म्हणणं आहे, म्हणजे तिकडे सिटीत नसतात गया, हे तर मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सिटीत काय गया नसते त्या. मग त्या ताईनं मला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे मी चपाती कधीच खात नाही आणि केलेली पण बघितली नाही, बरोबर की नाही. मग त्या ताईंसाठी खास आज मी पण चपाती खाणार आहे आणि गाय माताला पण चपाती दाखवणार आहे. गाय मातासाठी 5 चपात्या केल्यात, माझ्यासाठी 4 केल्या त्या, म्हणजे आता 2 सकाळ धन म्हणते 4 खाताव का. तर इकडं उभं राहते, जरा उजेडात लई गरम होतंय प्रमाणाच्या बाहेरच. तर पुन्हा एकदा ताई तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि मला माहीत नव्हतं की तुमचा आज वाढदिवस आहे. तर या भोळ्या बहिणीकून, मोठ्या बहिणीकून तुम्हाला आणि एवढंच मी देऊ शकते, आशीर्वाद घ्या समजून. आणि आशीर्वाद मोठा सगळ्यात जास्त आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. तर आता चपात्या बनवल्यात, त्याच्यावर थोडी साखर ठेवते, गाय माताला दाखवून येते. आता तुम्ही मला म्हणसान ताई खेड्यावर दाखवायचा. कसं आहे, इथं मालकाची गुरं आहे ती दर्शा पण गाय आहे त्या, पण गौरान गाय पण आहे पांढरी. त्यांच्या मनात नको यायला की काय चारलंय काय नाही. मग त्या मालकाला म्हटलं की आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे, मला त्या गायला चपाती चारायची. म्हणला चालेल का, चारके बाया म्हणला. पण आत्ताच नाही, आता थोड्या वेळाने, कारण बघू शकताय आबाळ किती आले. आता ही फड घेते झाकून, मी पहिलं फड घेते झाकून, आणि गाया इथं बांधाय आल्या की चारते. चार नाही, आता किती वाजले तर माहीत नाही, पण 6-7 वाजता चारती. 7 वाजता चारती, कारण ताईचा वाढदिवस पण संध्याकाळनाच असतो. त्या टायमाला पण अंधार असेल, मी तुम्हाला बघायला म्हणजे दाखवाय जमायचं नाही. दाखवाय जमवलं तर मी काढीन. ताई चारल्या बरं का गायला, म्हणजे चारते बरं का गायला. मी चपात्या बनवल्यात, टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुमची बहीण आहे ना तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका. आशीर्वाद तर नका का काय भाऊ बहीण काय द्यायचं होय ना, पण आशीर्वाद तुम्हाला भरभरून देते बघा. तर आबाळ आले, सगळी झाकते, ते कालवा येत असेल तुम्हाला ऐकाय. आता मी पण जाते, स्वयंपाक बनवलं म्हणलं, अंधारच्या चपात्या, लाईट नसती. हा लाईट नसती म्हणलं, कारण 2 दिवस झाले लाईट नाही, म्हणून म्हटलं पटापटा पटापटा आधी चपात्या करून घेते मग झाकते. आता झाकते फड ही, आणि मग गायला निवद दाखवते. तर टिप बघते का काय बघते मी, टिपकोट नाही, कारण ते गरम व्हायला लागले, काल गाराचा पाऊस झाला. तर सगळ्यांनी पनवेलच्या ताईंना खूप 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 शुभेच्छा द्या बरं का. लाख लाख शुभेच्छा द्या. असंच त्या ताईंचं भरभरून प्रेम जाऊ द्या, म्हणजे असंच माझं आयुष्य माझ्या ताईला लागू द्या, बारक्या बहिणीला माझ्या. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा, आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर चला, बाय.